घरची 70 एकर शेती असल्याने रघुनाथ करंडेंना त्यांच्या वडिलांनी 10वी पर्यंत शिक्षणानंतर शेतीकडे येण्यासाठी प्रोत्साहन दिलं। आज त्यांनी आपलं मोठं क्षेत्र बागायती केलंय। ऊस, ज्वारी आणि फळपिकांचं उत्पादन घेणाऱ्या रघुनाथ करंडेंनी नगर जिल्ह्यात संत्रा पिकाची लागवड करून एक वेगळा प्रयोग केलाय। आतापर्यंत त्यांनी 4 बहर घेऊन पश्चिम महाराष्ट्रात नागपुरी संत्री येऊ शकतात हे दाखवून दिलंय। यंदा त्यांना 4.5 एकरातल्या संत्र्यापासून अंदाजे 13 लाखांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे। त्यांच्या नागपुरी संत्रा शेतीची पाहणी करण्यासाठी आज आपण अहमदनगर जिल्ह्यातल्या देहेरे या गावी जाणार आहोत। अहमदनगर जिल्ह्यातल्या देहेरे गावात रघुनाथ करांडे यांच्या एकत्र कुटुंबाची 70 एकर शेती आहे। यातली बहुतांश शेती बागायती आहे। आज त्यांना शेती कामात त्यांचा मुलगा आणि सून मदत करते। ऊस आणि कोरडवाहू पिकांबरोबर ते फळबागांची शेती देखील करतायत। मला 70 एकर वडिलोपार्जित शेती आहे आणि मी 10वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे आणि 10वीच्या नंतर मी वडिलाला एकच मुलगा असल्यामुळं 10वी नंतर मी 15-16 वर्षानंतर शेतीच्या याच्याकडे वडिलांनी मला वळवलेलं आहे। आज मी सर्व बागायती शेती केलेली आहे। ऊसाचं 20 एकर माझ्याकडे आज ऊसाचं पीक आहे। 15 एकरामध्ये हरभरा आहे, 10 एकर गहू आहे, 10 एकर कांदा आहे आणि बाकी जनावरांच्या चाऱ्याकरता ज्वारी 10 एकर ज्वारी आहे आमची। करंडे यांना पारनेर तालुक्यातल्या पिंपळगाव उजनीच्या काही शेतकऱ्यांकडून बागायती शेतीबरोबर संत्र्याची फळबाग लावण्याचं प्रोत्साहन मिळालं। त्यामुळे 2007 साली त्यांनी 4.5 एकरांवर नागपुरी संत्रा लावला। आज 4.5 एकर मी फळबाग ही संत्रा लावलेली आहे। नवीन आता 4 एकर संत्रा लावलेली आहे आणि 4 एकर डाळिंब लावलेला आहे। तर आता यावर्षी नवीन बाग लावली आणि ही माझी बाग आता रकमेला 4.5 एकर बाग आलेली आहे। आता नागपुरी संत्र्याचं पीक नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी नवं आहे। त्यामुळे याची योग्य माहिती घेऊन रघुनाथरावांनी त्याचं नियोजन केलंय। मी हे 1,500 रोपं लावलेले आहेत। याचं अंतर 15 फूट लांब 15 फूट रुंद असं याच्यावर लावलेलं आहे आणि हे रोपं आम्ही वाळकीजवळ धोंडेवाडी म्हणून बबनराव मंडलिक यांची नर्सरी आहे, त्यामध्ये 20 रुपयाप्रमाणे एक रोप अशी त्यांच्या किमतीनं नागपुरी संत्रा म्हणून आहे आणि चांगल्यापैकी त्याचं आता आमच्या बागेत आम्ही बघितलं तर चांगल्यापैकी रोपं सारे निवडलेले आहेत। करंडे यांनी संत्रा लागवडीपूर्वी शेतीची मशागत करून घेतली, शेतात शेणखत टाकलं, त्यानंतर नागपुरी संत्र्याच्या 1500 रोपांची लागवड केली। ही बाग लावताना अगोदर ती जमीन आम्ही उभी आडवी नांगरट करून त्यामध्ये एकरी 20 गाड्या शेणखत घालून घेतलं पूर्व जमिनीला सर्व आणि नंतर त्या रोपांची 15 बाय 15वर लागण केली। लागण केल्यानंतर त्यामध्ये खरीप कांद्याची पिकाची लागण केली। त्यामध्ये कांद्याचं पीक एकदम उत्कृष्ट आलं। त्या कांद्याचं बेवाडसुद्धा त्यांना खतामुळं भरपूर मिळालं पिकांना आणि नंतर कांदा निघाल्यानंतर खाली राहण्यापेक्षा आम्ही त्याच्यात पाऊस पडल्यानंतर सोयाबीनचं पीक घेतलं। सोयाबीनसुद्धा आम्हाला चांगल्यापैकी झाली आणि सोयाबीनमुळं त्या फळझाडांना नत्राचं प्रमाण जास्त मिळाल्यामुळे फळझाडाची वाढ झटपट झाली। रघुनाथ करंडे यांना संत्रा लागवडीनंतर 3 ते 4 वर्षात संत्र्याचं उत्पादन मिळू लागलंय। आज ते संत्र्याच्या मृगबहाराचं नियोजन करतायत। पहिल्या वर्षी बहार आल्यानंतर 40% झाडांना तिची बहार आला, कारण का त्यांच्या वयानुसार काही झाडांना बहार आला नाही, पण 40 ते 45% झाडांना बहार आला। त्यामध्ये आम्हाला 20 टन उत्पन्न मिळालं एकरी साऱ्या 4.5 एकरामध्ये आणि दुसऱ्या वर्षी तो आमचा जवळजवळ 80% झाडांना बहार आला, त्यामध्ये आम्हाला 32 टन मिळालं। तिसऱ्या वर्षी तो 90% झाडांना बहार आला, तो आम्हाला जवळजवळ 64 टन उत्पन्न मिळालं आणि आज आमचा जवळ 95% झाडांना बहार आहे। तर आमचा 70 टनापर्यंत आमचं 100% नक्की उत्पन्न निघेल अशी आम्हाला खात्री आहे आणि तेवढं आम्ही काढणारच। संत्र्याला पाणी देण्यासाठी करंडे यांनी ठिबकचा वापर केलाय।
ठिबकने ते खतं देखील देतात. त्याचबरोबर गरजेनुसार कीड रोग नियोजनासाठी फवारे देखील घेतात. पाण्याचं व्यवस्थापन असं असतं, मे महिन्याच्या शेवटी मशागत केल्यानंतर पाणी सोडलं, त्यानंतर त्याला पहिलं पाणी दिल्यानंतर 15 दिवसांनी पुन्हा पाणी दिलं. त्याच्यानंतर त्याला फुलं तयार झाली, फुलं आली सारी त्याला. त्याच्या पुन्हा 15 दिवसांनी आम्ही त्याला पाणी दिल्यानंतर त्याच्या गाठी तयार झाल्या. आणि तिथून पुढे प्रत्येकी 8 दिवसाला ज्यावेळेस गाठी तयार झाल्या तेव्हापासून त्याच्या 8 दिवसाला आम्ही पाण्याचं प्रमाण सुरू केलं. आणि ज्या वेळेस ते लिंबापेक्षा बी मोठे झाले त्यावेळेस त्याला 5 दिवसाला पाणी आता आम्ही देतो आहे. आणि सध्या त्याची क्वालिटी जसजशी मोठी होईल, भोक वाढत जाईल, तसं पाण्याचं प्रमाण आम्ही प्रत्येक 5 दिवसाला देतो. आणि ती दिवसातून कमीत कमी एका झाडाला 15 ते 20 लिटर पाणी मिळालं अशी त्याची व्यवस्था केलेली आहे. संत्र्याची लागवड केल्यानंतर करंडे यांनी त्यात आंतरपीक घेतलं. कांदा, सोयाबीन यासारख्या आंतरपिकांमुळे आज संत्र्याचं उत्पन्न नफ्यात राहिलंय. आम्ही 3 वर्ष सलग त्यामध्ये दुय्यम पीक घेतल्यामुळं आम्हाला स्वतःचे पैसे काही घालावं लागले नाही. ठिबक सिंचन त्याच्यात झालं आणि इतर खर्च जी खताचा किरकोळ ह्या पिकाला टाकल्यामुळं तो आम्हाला झाडाकरता काही करावं लागलं नाही. आणि तिसऱ्या वर्षी चौथ्या वर्षी ज्यावेळेस आम्हाला बाग आमचं आंतरपीक घेण्याचं बंद झालं आणि तिथून पुढं आम्हाला त्याचा खर्चाचं प्रमाण असं झालं की आम्ही एकरी 15 गाड्या शेणखत घालून 10-26-26 पोटॅश आणि DAP सुपर फॉस्फेट असं मिळून आम्हाला जवळजवळ त्याचा 1.5 लाख रुपये खर्च आला आम्हाला. संत्रा पिकांचं उत्पादन घेताना मृगबहर जास्त उपयुक्त वाटत असल्याचा करंडे यांचा अनुभव आहे. हस्तबहार, मृगबहार आणि आंबेबहार असे 3 वेळास याला फुलं फुटतात. त्यामध्ये काय होतं, हे आम्ही जे आंबेबहार घेतला तर त्याला पानकळ्यात त्याचे माल तयार होतो आणि पानकळ्यात त्याचं थोडं वातावरण खराब असलं, ढगाळ वातावरण आणि खालून बागेमध्ये गवत, शेजारी पाजारी गवत असल्यामुळं कीड माशीची जास्त प्रादुर्भाव असतो. त्यामुळे आम्ही तो बहार घेत नाही. आला तरी आम्ही तो तोडून टाकतो. आम्ही शक्यतो मृगबहार घेत असतो. मृगबहार वातावरण चांगलं राहतं, हवामान चांगलं असतं आणि ढगाळ वातावरण नसल्यामुळे मालसुद्धा भरपूर लागला जातो. उन्हाळ्यात त्याची विक्रीला मागणी भरपूर असते, त्याची भावसुद्धा भरपूर मिळतो आणि रोगराईसुद्धा त्याला कमी असते. त्याच्यामुळं आज आमचा बाग एकदम उत्कृष्ट बाग आहे. आम्ही वर्षातून एकच बहार घेतो, त्याच्यामुळं झाडाची एनर्जी खराब होत नाही आणि त्याच्यामुळं फळाची साईजसुद्धा चांगल्यापैकी तयार झालेली आहे. सध्या करंडे यांच्या संत्रा बागेत संत्र्याची काढणी सुरू आहे. त्याची विक्री नगर, राहुरी, शिर्डी यासह पुण्याच्या मार्केटला होतीये. यंदा त्यांना अंदाजे 70 टन मालाचं उत्पादन अपेक्षित आहे, तर यातून किमान 13 लाखांचा नफा अपेक्षित आहे. तिसऱ्या वर्षी मजुराचं आणि शेणखत महाग झालं आहे. अजून शिवाय वरखत आहे यांचीसुद्धा किमती भरपूर वाढल्यामुळं आमचा खर्च जवळजवळ 3 लाख रुपये खर्च झालेला आहे. आणि आम्ही जवळजवळ 16 ते 17 लाख रुपये उत्पन्न आम्ही घेणार. त्यामध्ये आम्हाला निदान 13 लाख रुपयापर्यंत आम्हाला नफा होईन अशी आमची शाश्वती आहे. दरवर्षी उत्पादनात वाढ होत असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्याप्रमाणे उत्पन्न वाढतंय त्याच प्रमाणात खर्च देखील वाढत असल्याचं ते सांगतात. आज त्यांना शेती कामात त्यांचा मुलगा आणि सून मदत करतीये. आमचे वडील एकटे असल्यामुळं आणि एकत्रित कुटुंब असल्यामुळं थोडंसं त्यांच्याच पूर्ण मार्गदर्शनाखाली काही नवीन बदल करून, जुनं आणि नवीन अशा प्रकारे एकत्रित बदल करून आम्ही सध्या डेव्हलपमेंट चालू आहे. त्यात मला घरातील सर्व मंडळी साथ देतात. त्यानुसार थोडंसं मजुरांचं नियोजन ठेवून आम्ही या पद्धतीने बागेची सध्या डेव्हलपमेंट चालू ठेवलेली आहे. आम्ही 15-20 वर्षापासून शेती करतो आणि फळबागापासून आम्हाला खूप फायदा झालेला आहे. आम्हाला शेतीची आवड आहे. शेतीची आवड असल्यामुळे आम्ही फळबागेमध्ये काम करतो, गवत काढणे, फळं वेचणे. मग आम्हाला खूप आनंद वाटतो. पूर्वी करंडे यांना संत्र्याच्या बाजाराबाबत फारशी माहिती नव्हती, पण आज त्यांनी संत्र्याच्या बाजारपेठांची माहिती घेतली आहे. शिवाय येत्या काळात संत्रा निर्यात करण्याचा त्यांचा मानस आहे. सुरुवातीलाच आम्हाला याच्यातलं थोडं मार्केटचं ज्ञान कमी होतं, तर आम्ही सुरुवातीला मार्केटिंग राहुरी, नगर केलं. त्याच्यामुळं आम्हाला त्याचा भाव फार कमी मिळाला
आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या वर्षी थोडी मुलांना माहिती झाल्यामुळं सुशिक्षित असल्यामुळं त्यांनी पुण्याला थोडी लाईन केली माल नेण्याची. त्यामध्ये थोडं आम्हाला आणखीन प्रमाण भावाचं वाढलं आणि आता तिन्ही मुलं ग्रॅज्युएट असल्यामुळं त्यांनी काय केलं, आता वाशीला माल मुंबईपर्यंत गेले आता. तर त्याच्यापेक्षा आता आम्हाला थोडंसं आणखीन बाजार जास्त मिळतो आणि इथून पुढं आमचं परदेशात माल पाठवायचं सुद्धा मानस आहे मुलं सुशिक्षित असल्यामुळं. तर त्याच्या आम्ही त्या प्रयत्नात आहोत. आज करंडेंकडे पाहून गावातले अनेक शेतकरी संत्रा शेतीकडे वळतायत. आम्ही पण 2 एकर बाग लावली संत्र्याची आणि चांगल्यापैकी, आणि गावात सुद्धा भरपूर बागा झाल्यात आमच्या इथं. रघुनाथ करंडेंनी आपल्या खडकाळ जमिनीत पारंपरिक शेतीला फाटा देत संत्र्याची लागवड केली आहे. कष्ट, नियोजन आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी नागपुरी संत्र्याचं उत्पादन यशस्वीरित्या घेऊन दाखवलंय. तर मृगबहर घेऊन बाजाराचा योग्य अभ्यास करून मोठा नफा देखील मिळवलाय. त्यांचं काम पश्चिम महाराष्ट्रात संत्र्याचं क्षेत्र वाढवण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. लैलेश बारगजे, साम टीव्ही, अहमदनगर.